आपल्यासोबत आहेत रोहित पवार. सर, काय सांगणार? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हा राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यासाठी इलेक्शन कमिशनरला पत्र दिलेलं होतं. एकंदरीत काय सांगणार? हे चुकीचं आहे ना. मग अशी गोष्ट जेव्हा समोर आली, आता त्याला काय उत्तर ते देतात आपल्याला बघावं लागेल. पण अशा वंगाळ राजकारण्यापासून काकींनी जपून राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटते. आणि आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांना विश्वासातूनच पार्टी पुढे वाढू शकते, टिकू शकते. आणि अशा नेत्यांच्या नादी आपण जर लागलो तर पुढच्या काही महिन्यामध्येच पार्टी अडचणीत नक्कीच येऊ शकते असं वाटतं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना बघायला गेले तर अमोल मिटकर यांनी वारंवार न्याय देण्यासाठी अजितदादांना प्रयत्न केला, परंतु इतर नेते बोलत नाहीत. कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल इतर आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. 100% खाली पण बऱ्याच आमदारांना सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं होतं की हा मुद्दा तुम्ही मांडायचा नाही. आम्ही आमच्या लेवलला लक्षवेधी असेल, नाहीतर स्थगन प्रस्ताव असेल, अर्धा तास चर्चा असेल, याच्यातून बोलण्याचा विषय मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो. पण दुर्दैव असं की आम्हाला कुठंच त्या ठिकाणी संधी दिली नाही. आणि दिली तर शेवट दिली. त्यात पण आम्ही काही गोष्टी बोललो. त्यामुळे कुठं ना कुठंतरी या प्रकरणावर कुणीच बोललं नाही पाहिजे अशी भूमिका या सरकारची दिसते. आणि त्यांच्या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर अशी भूमिका प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंची दिसते. जय पवार पत्रकार परिषद घेणार होते, परंतु आता ती पत्रकार परिषद होत नाही असं एकंदरीत चित्र आहे. काय सांगणार? भाजपचा एक नेता आणि हे दोन प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हेच कदाचित त्याला प्रेस कॉन्फरन्स घेऊन देत नाही असं दिसतंय. तो जेव्हा घेणार होता ते बघून खरंच मनापासून आनंद झाला की आपण जो लढतोय आपल्या लढ्यामध्ये अजून एक व्यक्ती आला, तो आहे, संपर्कात असतो. त्याने ट्विट पण मध्ये केलं होतं, तो घेईल असंही मला वाटतं. पण अशा लोकांच्या दबावाखाली येऊन तुम्ही दादांना न्याय देण्यासाठी जी प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो ती घेत नसाल तर हे फार घातक आणि योग्य नाही. मोदींवर तुम्ही बोलत असताना सुनील तटकरे असे म्हणतात की माझ्यावर आरोप केलेले आहेत, त्याला मी उत्तर देणार. हे सगळे आरोप आहेत, त्यांना मी स्वीकारत नाही असं एकंदरीत त्यांचं म्हणणं. घ्या ना प्रेस कॉन्फरन्स, बोला, काय बोलायचं बोला. त्यानंतर आम्हाला जे बोलायचं आम्ही बोलू. पुढे आता काय असणार की कर्नाटकचा जो FIR नोंद झालेला आहे तो महाराष्ट्र DGकडे, महाराष्ट्र पोलिसांच्याकडे वळवला. एकंदरीत पोलिसांवर आता यापुढे जर पाहायला गेलं तर योग्य दिशेने तपास सुरू होईल असा विश्वास वाटतोय का? नाही, व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. जर नाही झालं तर लोक उघड्या डोळ्याने या सगळ्या गोष्टीकडे बघत आहेत. धन्यवाद दादा म्हणजे बोलल्याबद्दल. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.